चलिए सगळं छान आहे ना, किती सुंदर वातावरण आहे, सुंदर दिवे लागलेले आहेत, अप्रतिम माहोल आहे संगीताचा, आनंदाचा, उत्साहाचा. आणि तुम्ही सुद्धा छान उत्साहाने इथे कार्यक्रमाला तो त्रक धिन्ना धिन्ना त्रक धिन्ना तिन तिन्ना त्रक तिन्ना तिन तिन्ना त्रक धिन्ना धिन धिन्ना, सब ठीक है.
ना ना धे ना ना ते ना त्रक धे ना धे ना धे ना. माझा तबला थोडं मॉनिटरमध्ये द्या. देखिए कार्यक्रम नादा संबंधी येतो ना दिन दोघं कसे गप्पा मारतायत.
कधीतरी आपल्याला इथे मोर दिसू शकतो, छान छान पक्षी दिसू शकतात. उत्साहामध्ये ते सुद्धा नृत्य करत असतात. कसं? म्हटलं की तबला कसा आपल्याशी बोलतो हे तर बोलांच्या स्वरूपात झालं. आता खरे अक्षर खरी कविता आपल्याशी कशी बोलेल पहा. इथे गणपतीचं मंदिर बाजूला आहे. एक गणेश पुराण आपके लिए तात रक धे धे ना धुमकिट तक तका दिंगडधा पुष्प पत्र फल मोदक मन प्रिय जय नमामि लंबोदर गणपत भज
मुरजत मुरज धान धेत्ता धेत्त गिडगिंधा धागत धुमकत धडाकत दीकत नागत विघ्नेश्वर प्रभु दीन दयाला एकदंत गजवदन विशाला अष्टरूप प्रभु बुद्धि विदाता सुवन भवानी मंगलदाता विरज भयो मद मुक्त प्रभु अव दुख हरो दुख हरो दुख हरो धिन धक धिन धिन पुष्पमत्र फल मोदक मन प्रिय जय नमामि लंबोदर गणपति भजत विघ्नेश्वर प्रभु दीन दयाल एकदंत गजवदन विशाल अष्टरूप प्रभु बुद्धि विदाता सुवन भवानी मंगलदाता विरज भयो मद मुक्त प्रभु अव दुख हरो दुख हरो दुख हरो बनारस घराण्याची छंद तबल्यातनं सादर करण्याची परंपरा आहे. देखिए वही बोल आपको सुनाई देते हैं. असं मी चालू केलं तर किमान और 2 घंटा तबला बज सकता है, पण वेळेची कमी आहे. थोडक्या वेळेत तुम्हाला सगळं मला पेश करून द्यायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये जय श्रीरामचं वातावरण आहे. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे. एक प्रभू रामचंद्राचं कवित्व आपल्या समोर सादर करतोय आचार्य पंडित सुखदेव महाराजजींचं. श्री रामचंद्र रावणावर चढाई करून चाललेत आणि कसं वातावरण असेल त्यावेळेला युद्धाचं, पण ते कसे निघालेत आणि त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे सहकारी कसे निघाले त्याचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये आहे. ताम जब चले लंक गढ़ राम कटक दल लिए वनिश्चर जामवंत सुग्रीव अंगद हनुमत अस अनुचर चलत दपट कश्यप कराल लचकत फणेश धतकट धडंत दिग धड धड तडत धड धडात धरती दिगंत थर थरात दामी भल्ल झल्ल घेन झंग झंग के तानिंत कडक ताके तातुंत नागड तक 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 दिग 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 निन्न कडक तान धा तार धा तान धा तान धा तार धा तान धा तान धा तान धा तान धा गिन्न कडक तान धा 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 गिन्न कडक तान धा 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 एकूण कार्यक्रम जो आपल्या समोर सादर करायचा आहे तो अपुरा किंवा अधुरा राहू नये म्हणून आता हा जो माझ्या कार्यक्रमातला हा जो सेक्शन आहे इथेच थांबवतो. आणखीन काही रचना सादर करायच्या होत्या, आपण माझ्यानंतर आणखीन कार्यक्रम आहे तर पुढे चलतो. नाद नाद वैभव मध्ये नाद प्रवाह. भारतीय संगीत एखाद्या अथांग महासागरासारखं आहे. नदी नाले ओढे असे लहान मोठे प्रवाह जसे सागराला येऊन मिळतात तसं शास्त्रीय संगीताची बैठक निर्माण होण्यापूर्वी आदिवासी संगीत, लोकसंगीत, भटक्या जमातींची गान परंपरा, धार्मिक संप्रदायांची गीत पद्धती यांची विविधतेतून एकता संगीत समृद्ध करण्यास कारण झाली. मानवी मनाला असलेली संगीताची ओढ आपल्या संत महात्म्यांनी अचूक जाणली होती. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, गाऊ नेणे परी मी गाईन. संगीत मग ते पद, अभंग, ओवी, साखी, आर्या, पोवाडा अशा अनेक प्रकारातून मनाला उन्मनी करते. अशाच पद प्रकारातील एक प्रकार म्हणजे गोंधळ. आदिशक्तीच्या यशोगाथांची परंपरा असलेला गोंधळ आपल्या
संतांनी भागवत धर्माचा प्रसार करण्याकरता समृद्ध केला. आपल्या समोर सादर करतोय एक अंबाबाईचा गोंधळ. आणि ह्याच्यामध्ये नादाचं महत्व मला विशेष सांगायचंय की तबल्यातून कसे विविध नाद निर्माण होतात, तर या गोंधळाला लागणारा जो ठेका आहे आणि त्याच्यातले जे विविध ठेक्याचं परिवर्तन होतं आणि त्याच्यातून जी नादाची निर्मिती होते ती मनाला आल्हाददायी करवते. मला पूर्ण खात्री आहे की हा गोंधळ जेव्हा आपल्यासमोर सुरू होईल तेव्हा आपल्या प्रत्येकाला इथे उभं राहून त्या गोंधळामध्ये नाचावं असं आपल्याला वाटायला लागेल आणि आपल्यासमोर देवी अंबाबाई येऊन उभी राहिल्यासारखं आपल्याला वाटेल. हा गोंधळ माझ्या आई, ज्येष्ठ नृत्यांगना, ज्येष्ठ गुरु मंजिरी देव यांनी अनेक वेळा स्टेजवर सादर केलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर श्रीमती रावेतकर म्हणून बाई फार अफाट हा गोंधळ गायच्या. तर लहानपणीपासून हा मनावर ठसलेला असा गोंधळ आहे. आज हा विशेष प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्यासमोर सादर करतोय. काही चुकलं तर माफ करा. अंबाबाईचा गोंधळ. अंबाबाईला जागवा ग, अंबाबाईला जागवा, अंबाबाईला जागवा ग, अंबाबाईला जागवा, अग जागवा ग जागवा, अंबाबाईला जागवा, अग जागवा ग जागवा, अंबाबाईला जागवा. हो अंबाबाईला जागवा ग, अंबाबाईला जागवा. कीबोर्ड वगैरे जरा मला वॉल्यूम पाहिजे. अंबाबाईला जागवा ग, अंबाबाईला जागवा, अंबाबाईला जागवा ग, अंबाबाईला जागवा. आज मी पाहिला अंबेचा गोंधळ ग, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ. उधो गांबे उधो भवानी करती निज पाळ, उधो गांबे उधो भवानी करती निज पाळ. आज मी पाहिला अंबेचा गोंधळ, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ. कोल्हापूरचे अंबाबाई गोंधळाला या, कोल्हापूरचे अंबाबाई गोंधळाला या, तुळजापूरचे भवानी आई गोंधळाला या. हो तुळजापूरचे भवानी आई गोंधळाला या. जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला या, पालीच्या तू गणराया गोंधळाला या. हो गोंधळाच्या पाणी निमक्या बुधल्या घेऊन हाती मुळ्या गावी ती, हा मुळ्या गावी ती गावीत नाना खेळ, मुळ्या गावी नाना खेळ. आज मी पाहिला अंबेचा गोंधळ, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ. कीबोर्ड जरा मॉनिटरमध्ये द्या. हो देव विमानी बैसून येत, देव विमानी बैसून येत. स्तुती पाठाते अंबेला सांगती, स्तुती पाठाते अंबेला सांगती. मुळ्या गावी सन्या वाजंती मंजूळ, सन्या वाजंती मंजूळ. आज मी पाहिला अंबेचा गोंधळ, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ. उधो गांबे उधो भवानी करती निज पाळ, उधो गांबे उधो भवानी करती निज पाळ. आज मी पाहिला अंबेचा गोंधळ, आज मी पाहिला अंबेचा गोंधळ. अंबा बसली
बसली सिंहासनी, अहो आंबा बसली सिंहासनी, कंबर कसुनी कट्यार खोवनी, बसली सिंहासनी भवानी, बसली सिंहासनी, नेसुनी शालू हिरवागार, नेसुनी शालू हिरवागार, नेसुनी शालू हिरवागार, चोळी जरीची बुट्टेदार, चोळी जरीची बुट्टेदार, हाती हिरवा तुडा आणि पाचका, हिरवा तुडा आणि पाचका खडा, हाती हिरवा तुडा आणि पाचका खडा, ओठी रंगला विडा श्री माळून आगे वडा, ओठी रंगला विडा श्री माळून आगे वडा, डोळा शोभती काजळ कडा, डोळा शोभती काजळ कडा, भोवती पडे फुलांचा सडा, भोवती पडे फुलांचा सडा, भाळी मळवट भरून लाल, भाळी मळवट भरून लाल, गळा घालून मोहन माळ, गळा वाहून मोहन माळ, कंबर पट्टा ठुशी अन बिलवर नक्षेदार, हा कंबर पट्टा ठुशी अन बिलवर नक्षेदार, नख शोभे नाकात घागराया पायात, बाजूबंद दंडात शोभती हो, नख शोभे नाकात घागराया पायात, बाजूबंद दंडात शोभती हो, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ, सुहास वदने तुझ्या मुखाचा महिमा परंपार हो, सुहास वदने तुझ्या मुखाचा महिमा परंपार, मती मंद मी अर्पण करते भाव फुलांचा हार, भक्त वत्सले माय माऊली, वाही भक्तांचा भार, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, सुहासवदने तुझ्या मुखाचा महिमा परंपार, सुहासवदने तुझ्या मुखाचा महिमा परंपार, सुहासवदने तुझ्या मुखाचा महिमा परंपार, मती मंद मी अर्पण करते भाव फुलांचा हार, पाहिला आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, दोन्ही बाजूला तेवती नंदादीप, दोन्ही बाजूला तेवती नंदादीप, त्यात पाहिले लक्ष्मी तुझे रूप, लक्ष्मी तुझे रूप, दासी नमिते घेऊन चरणी भार, पाहिला आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ मी पाहिला, आंबेचा गोंधळ, हो अंबा पाहिला, आईचा गोंधळ पाहिला,
गोंधळ पाहिला, हो अंबाबाई आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला, हो अंबाबाई आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला, आईचा गोंधळ पाहिला. धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमातली आमची ही शेवटची प्रस्तुती, नाद वैभव कार्यक्रमातली नाद समाधी. नाद, त्याचे स्वरूप, त्याची उपासना, साधना यासंबंधी विद्वानांनी मांडलेले विचार संगीताचं स्वरूप समजावून घेण्यास उपकारक ठरतात. मानवी शरीराचं चैतन्य, आनंदाचं स्वरूप असणाऱ्या नाद ब्रह्माची उपासना केली असता ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची उपासना घडते. कारण हा देवता नाद स्वरूप आहे. ही उपासना मोक्षप्रद आहे. प्राण आणि वायू यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे नादाचे दोन प्रकार आहेत, आहत नाद आणि अनाहत नाद. या नादाच्या उपासनेनं मानसिक संतुलन राखलं जातं. मला मन उत्साही, कार्यक्षम बनतं. संगीताच्या संस्काराने नाद समाधीचा अनुभव घेता येतो. तर रसिको, आमच्या कार्यक्रमातली ही शेवटची प्रस्तुती नाद समाधी. शेवटच्या कार्यक्रमाच्या प्रस्तुती अगोदर मला या कार्यक्रमात जे सगळे अत्यंत उमदे साथीदार संगत करतायत त्यांची एकदा ओळख. गायनाची संगत करतायत मंदार वाळुजकर, कीबोर्डची संगत करतायत संकेत जोशी, हार्मोनियमची संगत मिहीर टाकसाळे, आणि तीन माझे शागिर्द, माझे शिष्य मला संगत करतायत कौस्तुभ पाटील, प्रसाद जोशी साईड रिदमवर, अवधूत घेवडेकर अँड रोहित देव. नाद समाधी एक तराण्याच्या रूपातनं हा अंतिम आजच्या कार्यक्रमातली सांगत आपल्या समोर सादर करतो.
देखिए बोल क्या करें, एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो तीन, एक दो एक दहा. अहो एकदम आलो हो, मला माहिती नव्हतं तिथे असं होणार आहे. चांगला कार्यक्रम चालला होता म्हणून बसलो कार्यक्रमाला. अहो एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो तीन, एक दो एक दहा, एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो तीन, एक दो एक दहा, एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो तीन, एक दो एक दहा. ना ना दे दे ना ना दे दे ना. एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो तीन, एक दो एक दहा, एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो एक दो एक दहा, एक दो तीन चार पाँच, एक दो तीन चार, एक दो एक दो एक दहा. दोन भाऊ आहेत, पाच पाच, चार चार, तीन तीन, दोन दोन, एक. नाना दे दे ना, दे दे ना. एक दो तीन पाँच, एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, हाँ हाँ हाँ. एक दो तीन पाँच, एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो एक दो दहा. एक दो तीन पाँच, एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो एक दो दहा. हाँ एक दो तीन पाँच, एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो एक दो दहा. den den na, den den na, den den na. एक दो तीन पाँच, एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, एक दो दहा. हाँ हाँ एक दो तीन पाँच, एक दो तीन, एक दो तीन, एक दो एक दो दहा. den den na.
संस्कृती आर्ट्स फेस्टिवलची टीम आणि तरंग टीमचे रवी नवले आणि सुचेता कलोटे आपल्याला विनंती आहे की तालमणी पंडित मुकुंदराज देव आणि सर्व कलाकारांच्या वतीने रोहित पण सन्मान स्वीकारतील. या दोघांचाही आपण सन्मान करावा. संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे समोर बसलेले सगळे टीम मेंबर्स आपल्याला रंगमंचाच्या दिशेने येण्याची विनंती. पंडितजी खूप खूप आभार. समोर नादाचं तालाचं शास्त्र कळणारे आणि न कळणारे असे दोघेही बसलेले आहेत, पण या दोघांचीही नाद समाधी लागली आणि हे नादवैभव असंच बहरत राहो आणि आम्हाला समृद्ध करत राहो ही रामराया चरणी प्रार्थना आणि सर्व रसिकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे अध्यक्ष माननीय आमदार प्रतापजी